इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे। नमस्कार मंडळी, मी रचना धुमाळ, तुमच्यातलीच एक. आजचा आपला होळी स्पेशल व्लॉग आहे. काय मग तुमची तयारी झाली की नाही? आमची तयारी कशी चालली आहे बघा. कामाच्या धावपळीमध्ये कोणतेही सण चुकला नाही पाहिजे, हा सगळ्यात मोठा हेतू आमचा असतो. कारण आजकालच्या या AI जनरेशनला या सणांची आठवण करून देण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत. आपली संस्कृती, आपले सणवार सगळं काही जपायला मला तर फार आवडतं. तुम्हाला आवडते की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही सगळे म्हणाल की इतके सणवार हिला जपायला आवडतात, तर मग ही सणावाराला साडी का नाही घालत? खरं तर या कामाच्या धावपळीमध्ये मी साडी घालणं, मी छान दिसणं, नटणं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. तर माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की सणवार साजरे झाले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे ते वेळेत झाले पाहिजेत. हे सगळं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी छान दिसणं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही. मी जशी आहे तशीच राहते आणि तसेच मी सणवार सेलिब्रेट करते. मला काय वेगळं करायची मला गरज वाटत नाही. आता यावर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही बघा. मला काही याच्याशी लेणं घेणं अजिबात नाहीये. आपण सण साजरी करणं हे फार महत्वाचं असतं. सगळे कॉलनीमधले मेंबर्स एकत्र जमले आहेत. खरं तर सगळे एकत्र येण्यासाठी एक निमित्त लागतं असं म्हणतात, तर हे खरंच आहे. या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये आपण भेटून शुभेच्छा देण्याचं कुठेतरी विसरून गेलो आहोत. आजकालनुसार आपण सोशल मीडियाद्वारेच एकमेकांना शुभेच्छा देतो आणि विषय संपवतो. खरं तर भेटणं यासाठी आता निमित्त लागतंय हे आता कळतंय. म्हणून सणवाराला एकत्र येत जावा, सणवार साजरी करत जावा. कारण हे दिवस आठवणी बनून राहतात. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी, ह्या गोष्टी खरंच काही खोट्या नाही आहेत. कारण जेव्हा मी लहान होते तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीने होळी केली जायची. पण आता सगळ्यांना बोलवावं लागतं की या एकत्र आणि सणवार आपण साजरी करूयात. माझ्या लहानपणी सगळेजण एकत्र आधीच आलेलो असायचो आणि काही लोकांकडून आम्ही वर्गणी गोळा करायचो, देणगी घ्यायचो, शेणकुट गोळा करून घ्यायचो, बऱ्याचशा गोष्टी आम्ही करायचो आणि त्यातून आम्ही हा सण साजरी करायचो. पण आता कसं होतंय, 2-3 मोठी लोक आले, त्याच्यामधून थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि मग हा सण साजरी करायचं आणि मग सगळ्यांना सांगायचं की निदान बोंबलायला तरी या. असंही तुम्ही वर्षभर आमच्या नावाने बोंबलतच असता, निदान सणाला तरी होळी समोर बोंबलायला ह्यासाठीही आम्हाला सगळ्यांना बोलवावं लागतं. म्हणजे हे सणवार आता पद्धती बदलत चालल्यात, मला हेच सांगायचंय. बाकी कोणीही आपल्या मनाला कोणतीही गोष्ट लावून घेऊ नये. मी फक्त आत्ताचा आणि आधीचा आणि पुढं कसं सण होतील यातला फरक तुम्हाला सांगितला आहे. खरं तर सगळे एकत्र येणं, सणवार साजरी करणं, सणांचा आनंद घेणं, सगळे एकत्र राहणं खूप आनंदाची गोष्ट असते. पण सध्या कुठेतरी हे दुरावत चाललं आहे. माणसं एकमेकांपासून दुरावत आहेत. भेटणं, बोलणं, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं चालल्या आहेत. माणसांमधले आपुलकी, प्रेम, जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टी कमी होत चालल्यात. पण सणवार साजरी करत चला, सणावारांना एकत्र येत चला. ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕೊಂಡ್ ಬೇಡ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇರೆ ನೋಡ್ಲಾ अरे वाटून टाक की ते. ಅದನ್ನ ಅತ್ತ ಜಾಲಿ
तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद आहे. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदित राहा, सुरक्षित राहा, आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.